अंजली दमानिया मंत्रालयात मंत्री बावनकुळे यांच्या भेटीला राज घनवट आणि पोपट घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा दमानिया यांचा आरोप आहे। अंजली दमानिया यांनी हा आरोप केलेला आहे। अंजली दमानिया मंत्रालयात बावनकुळे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। या भेटीत त्या चर्चा करणार आहेत। अंजलीताई दमानिया या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी मंत्रालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। आपल्या सोबत आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। ताई, आज मंत्रालयामध्ये तुम्ही दाखल झालेल्या योगेश कदम यांची भेट घेणार आहेत, गृहराज्यमंत्र्यांची, आणि यासोबतच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत आहेत। काय नेमका हा सगळा विषय? कसं आहे की योगेश कदम जे आहेत त्यांच्या पुढे मला दोन महत्त्वाचे विषय मांडायचे आहेत। एक तर बीडची कायदा आणि सुव्यवस्था इतकी अतिशय वाईट पद्धतीत आहे, आणि ते त्या व्यतिरिक्त तिथे जे महिलांचे इश्यूज आहेत, म्हणजे मुलींवर जी त्यांच्यावर टॉर्चर केलं जात आहे, म्हणजे तिथे ना असे रॅकेट्स चालतात, मग ते जालन्यात असो बीडमध्ये असो, मोठी मोठी रॅकेट्स आहेत ज्याच्यात ते लहान लहान मुलींना 8वी 9वी 10वीतल्या मुलींना आधी अगदी मैत्रीत फसवतात, त्यानंतर हळूहळू त्यांचे व्हिडिओ बनवतात, मग त्यांना मल्टिपल रिलेशनशिप्समध्ये भाग पाडतात। तर असे रॅकेट आधी जालन्याला होतं असं ऐकलं मी, त्या आईंना पण जाऊन भेटले, अनेक प्रकरणं तिथे उघडकीस आली। तिथून मी जेव्हा बीडला आले, पुन्हा तेच म्हणजे त्या मुलींची आणि या दोन्ही मुलींनी, जालन्यातल्या एका मुलीनी आणि बीडच्या एका मुलीनी आत्महत्या शेवटी गळ्याला फाशी लावून केली। तर हे कुठेतरी सगळं थांबलं पाहिजे, म्हणून मी योगेश कदम यांची आज भेट घेणार आहे। त्या व्यतिरिक्त जसं तुम्ही म्हणालात की बावनकुळेंकडे, तर शेतकऱ्यांचा जो विषय होता की धनंजय मुंडेंचे जे पार्टनर आहेत राज घनवट नावाचे, त्यांनी पाईट नावाच्या एका गावामध्ये, जे तालुका खेडमध्ये येतं, तिथे मोठ्या प्रमाणावर सगळ्या जमिनी त्यांनी घेतल्या आहेत। तर आज तर मी त्यांच्या अख्ख्या कुटुंबाची यादीच घेऊन आली आहे। मला वाटतं बावनकुळेंना सुद्धा धक्का बसेल बघून। तर हेच राज घनवट ज्यांच्या नावाची गाडी आज तगायत धनंजय मुंडे वापरतात आणि त्यांच्या पत्नी देखील वापरतात, त्यांच्या दोन्ही कंपन्यांमध्ये जे आज तगायत राजश्री मुंडे बरोबर जे डायरेक्टर आहेत, तेच राज घनवट हे कसे शेतकऱ्यांना लुबाडतात याच्यावर आमची आत्ताच 4 दिवसापूर्वी बैठक झाली होती। SIT स्थापन करायची की नाही त्यावर आज बैठक आणि फायनल ठरणार आहे, आणि मला अपेक्षा आहे की बावनकुळे ते नक्कीच करतील। नक्कीच ताई, तुम्ही आत्ताच काही वेळापूर्वी एक ट्विट केलंय आणि राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल, त्यासोबतच महिलांविषयीचं हे ट्विट आहे। काय नेमका हा प्रकार आहे? नाही, आताच काही वेळापूर्वी जेव्हा मी बघितलं, एक व्हिडिओ देखील होता, त्याच्यात काही भाजपचे कार्यकर्ते सर्रास मारताना दिसत आहेत। म्हणजे मग मला असा प्रश्न पडतो, आणि त्याच्यात आधी आता आपण आठवत असेल की चित्रा वाघ यांनी देखील एक ट्विट केलं होतं की भाजपचे कार्यकर्ते बघा कसे छान काम करतायत, त्यांनी मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाऊन तोडफोड केली। तर मला चित्रा वाघना हेच सांगायचे की तुम्ही राज्यकर्ते आहात, तुमच्या हातात कायदा सुव्यवस्था आहे, तुम्ही कायद्याने का वागू शकत नाही? तोडफोड